TV shows, blockbuster movies, and originals. Download the app now. आम्हाला महाराजांचा निर्णय खूप आवडलाय. महाराजांचा निर्णय आवडला? हो हो, खूप आवडला. महाराजांनी योग्य निर्णय घेतला. महाराजांनी जो निर्णय आम्हाला सांगितला त्यामुळे थोरल्याबाई साहेबांना आनंद कसा होऊ शकतो? आम्ही सांगितलं ना, पन्हाळगडावर खास पाहुणा येणार आहे. तुम्हाला नाही जाता यायचं. महाराज नाही आबासाहेब नाही हो, आणि आम्हाला नका विचारू. आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. कलशांना पावनखिंड बघायची. माफी असावी युवराज, आता ग्रहण सुरू होईल. आपल्याला बाहेर जाता येणार नाही. वय वय, आणि ग्रहण लय अशुभ आहे असं पंचांगात लिहिलंय. होता आम्ही गडावर असताना तुम्ही गडावर नसणं हेच ग्रहण आहे आमच्यासाठी. सूर्यग्रहणाच्या वेळी थोडा दानधर्म करू, मग नाही थांबवणार आम्ही तुम्हाला. बघा, आता यात बदल नाही. अचानक काय झालं समजलंच. तलवार हातावर आली. एवढे खेळलोय आम्ही तलवारीशी, आजवर असं कधी घडलं नव्हतं. मग आजच असं का घडलं येसू? राणीसाहेब महाराज पुण्यांदा बेशुद्ध पडले आणि काय बी हालचाल नाही. अंबुबायांना बोलावून घ्या. आम्ही खालीदा पाठवतो त्यांना. महाराज सकाळपासून बसलायत आणि खलिताही लिहिला नाही. मग काय लिहिलंय तुम्ही? तीर्थरूप आबा, काही सुचतच नाहीये. राहून राहून एकच प्रतिमा येते डोळ्यासमोर. रायगडावरनं खबर आली आहे महाराजांची तब्येत. युवराजनी ही खबर आज पहिल्यांदा तुमच्या समोर आली, पण महाराजांचं निधन झालंय अशी खबर यापूर्वी 3दा आली आहे. काय? आबासाहेबांचा गनिमी कावा असतो, आपण समजून घ्यायचं. रवाना करा पन्हाळगडावर. काय रवाना करताय चिटणीस? खलिता शंभूराजेंना. अजून आम्ही गडावर आहोत, विचारा आम्हाला. पण खलिता पाठवा असा महाराणी साहेबांनी आदेश दिलाय. अनाजी पंत, खलिता तातडीनं रवाना करा. जी. या. मला सगळं मान्य आहे, पण एक गोष्ट मान्य नाही. कोणती? शंभू राजांनी रायगडावर येणं. पण आता महाराणी साहेबांनी तसा खलिताच पाठवायला सांगितलंय. मग खलिता पाठवायचा, पण मागच्या वेळेसारखा. म्हणजे खलिता आता मागे फिरलो तर माती खाल्ल्यासारखं होईल. पण मग पाठबळ तरी कुठे? राहुजी नाना आहेत, हिरोजी फर्जंद आहेत, जनार्दन आहेत, आणि झालंच तर सोमाजी दत्तो. ही काय कुजबूज सुरू आहे? मी समजलो नाही. कारस्थान, दरवाजा बंद, काहीतरी आक्रीत घडलंय अशी लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. नीट काही ऐकू येत नाही आम्हाला, पण लोकांच्या नजरा विस्फारलेल्या. गडावर काहीतरी आक्रीत घडल्यासारख्या. युवराज, युवराज, अहो बघितलं का कोण आलंय? कोण? लाडी. आता आमची काळजी मिटली. बहिर्जी काकांनी लाडीवर जबाबदारी सोपवून ते स्वतः औरंगजेबाच्या खबरा काढण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. अगं बाई, म्हणजे बढती मिळालेली दिसतीये. मग कामच तसं आहे तिचं. ऊन वारा पाऊस दऱ्याखोऱ्या गनीम कशाची फिकीर करत नाही. मोसे खोऱ्यातली वाघीण आहे वाघीण. एकदा खबर काढायची म्हटलं की खबर काढणारच. युवराज, रायगडा मोहरम या हात टेकले म्हणजे रायगडावरनं कोणती बी खबर खाली येत नाही. गडावरचे दरवाजे बी बंद केले आहेत. तू वर गेली नाहीस, तुला कोण अटकाव करणार? गडाचे दरवाजेच नाही, पण आडवाटा बी बंद केले आहेत. काही ना काहीतरी गडबड जरूर आहे. अगं बाई,
आता हो युवराज, आबासाहेब आजारी आहेत जणू. नाही, नका चिंता करू. मागे सुद्धा अशीच खबर आली होती. तेव्हा तुम्ही म्हणालात अफवा असेल. मातोश्रींचा खलिता आल्याशिवाय कोणावरच विश्वास ठेवू नका. लाडी, जरूर काहीतरी घडलंय. झेहरांना बी चित दरवाजाच्या पायरीला हात लावू देत नाहीत. म्हणजे आम्हाला जातीनं यात लक्ष घालावं लागणार. तातडीनं रायगड जवळ करावा लागणार. बाबासाहेबांची प्रकृती अहो चांगलीच असणार, नका चिंता करू. त्याशिवाय हिरोजीरावांनी असा खलिता लिहिलाच नसता. पण पंत, आणि अफवांचं काय हो, कुणीही काहीही बोलतं. आपण निश्चिंत राहावं. हा माझा भाऊ, पण त्यालाही दयामाया दाखवली नाही. का? सांग महाराणी साहेबांना, लोकात काय कुजबूज चालली आहे ती सांग. म्हणजे बाहेर अशी चर्चा आहे की राणीनं राजा मारला. माझा एक जुना सहकारी होता. तो ईशाला फोन करून त्रास द्यायचा, तिला धमक्या द्यायचा. हो, पण विक्रांत सर, ईशाला हा मेसेज करणारा आणि फोन करणारा माणूस हा आहे तरी कोण? माझा एक जुना सहकारी जालिंदर माने त्याचं नाव. पण आता मी तुम्हाला सांगतो की नेमकं काय झालं. अगं, तुझ्या सासूबाईंचा फोन आला होता. काय? पण या सगळ्यामध्ये तुझा काय निर्णय? मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे. शेवटी मला ना खरंच खूप भीती वाटते. सगळं नीट होईल ना ग. त्या सुभेदार फॅमिलीचे वीक पॉइंट तर माझ्या हाताला लागू दे, मग तिथे जाऊन मी काय करते ते बघ. अरे या शनायचं मला इथे तिथे भास का होतोय? एवढा चिडलोय तिच्यावर तरी का दिसते ती सगळीकडे? नाही, पण ती एवढी स्वार्थी की दिवसभरात एक फोन नाही केला. जाऊ दे. राणादा, अभिनंदन. याचं काय करायचं हो राणा भाऊजी? यातलं 10 लाख रुपये आपल्या गावच्या तालमीला, उरलेलं 5 लाख रुपये ताराच्या चिमगावच्या तालमीला. लई उपकार झाला बघा राणादा. अहो कुस्तीसाठी काय बी. आणि उरलेलं 10 लाख नाही राणा भाऊजी आपण सुरतच्या बिझनेसला. वहिनी, हे समजा जे काय झालंय ते तुमच्यामुळे झालंय बघा. आपल्याला जो निरोप द्यायचा आहे तो कागदावर लिहून जर आपण तो कागद शीतल आणि अजिंक्यपर्यंत पोहोचवला की झालं आपलं काम. आईंनी कपाखाली काय ठेवले? त्यांचा एक फ्रेंड आहे, तो आमच्या ग्रुपमध्ये फ्रेंडशिप करायला आलेला. माझी जी फ्रेंड आहे ना, तिच्याशी फ्रेंडशिप करायला आलेला. मग त्यांचं असं भेटणं वगैरे व्हायचं. मग ती मला घेऊन जायची सोबत, तर ती त्याच्याबरोबर जायची बाईकवर. मला ऑप्शन नसायचं म्हणून मी ह्यांच्यासोबत जायची. असं आम्ही बोलायचं वगैरे. काय नाही, मीच एकदा विचारलं त्यांना, काय पेट्रोल भरलंयस का? नमस्कार. आपणा सगळ्यांसाठी एक नम्र आवाहन आहे. झी मराठीवरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क किंवा मानधन आकारले जात नाही. सहभागासाठी शुल्क किंवा मानधन आकारण्यासंदर्भात कोणाचा फोन आला तर याची नोंद आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये करावी ही नम्र विनंती. काय कुठे निघाले का भुया? कोतवाली समोर. शिवाजीराव